Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's begin today's class. आजच्या क्लासमध्ये आपण 11th चा टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचे प्रीवियस इयरला आलेले MST CET चे PYQs आपण बघत आहोत. तर MST CET 2021 ला आलेला पहिला MCQ आपण बघतोय. The value of 1 plus iota raised to 5 into 1 minus iota raised to 7 is ऑप्शन्स आहेत -64, -64 iota, 64 iota आणि 64. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की iota स्क्वेअर इज -1. सो आपण काही ऍडजस्टमेंट करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो इथे आपल्याला दिसतंय 1 plus iota raised to 5 आणि 1 minus iota raised to 7. सो इथून आपण 5 हा एक्सपोनंट ऍडजस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 1 plus iota raised to 5 आणि हे कसं स्प्लिट करायचं, 1 minus iota raised to 5 and 1 minus iota raised to 2. बाय लॉज ऑफ एक्सपोनंट हे परत 7च भेटणार आहे. आता इझी काय होणार आहे, हे दोन आपण कंबाईन करू शकतो. बाय लॉज ऑफ एक्सपोनंट a raised to m into b raised to m is a into b raised to m. So a into b raised to m. m इथे किती आहे 5 आणि हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करू शकतो. a minus b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर minus 2ab means 2 into 1 into iota plus b square. b means here iota square. ओके, आता हे सोडवायला सोपं झालं. हा कुठला फॉर्म आहे, a plus b into a minus b. So simply a square minus b square and raised to 5. इकडे काय होत आहे, 1 minus 2 iota आणि iota square which is -1. सो इथे ठेवूया प्लस -1. सो हे ब्रॅकेट काय होईल नेक्स्ट स्टेपला, +1 -1 कॅन्सल होईल आणि जस्ट -2 iota. हे सॉल्व्ह करूया. 1 चा स्क्वेअर 1, इथे मायनस, iota स्क्वेअर इज -1. सो ब्रॅकेट रेस टू 5 अँड इथे 1 -1 कॅन्सल, आन्सर विल बी -2 iota. सो फायनल आन्सर इथे मायनस मायनस प्लस होईल. सो 1 + 1 2 raised to 5 into -2 iota. So final plus into minus will be minus 2 raised to 6 iota. पण 2 raised to 6 किती असतो, 64. So -64 iota, जो की ऑप्शन आहे B, -64 iota is the correct option. Let's see next question. Question number 2 is the complex number with argument 5 pi by 6 radian at a distance of 2 units from the origin is. आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करायचा आहे, ज्याचा आर्ग्युमेंट दिलाय म्हणजे थीटा दिलाय आणि डिस्टन्स दिलाय फ्रॉम ओरिजिन विच इज r दिलाय 2. ओके, आपल्याला आता r आणि थीटा माहिती असेल तर कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करण्याचा एक वे काय आहे की त्याचा पोलर फॉर्म z = r इन ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा आणि हे काही फॉर्म्युलाज आहेत जे आपल्याला यूज करायचे आहेत. सो आपण पोलर फॉर्म वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत जिथे r आणि थीटा दिला असेल त्यावेळेस. सो लेट्स स्टार्ट. पोलर फॉर्म इज z = r cos थीटा प्लस i sin थीटा. सो आपल्याकडे r आहे 2, थीटा आहे 5 pi by 6. So cos 5 pi by 6 plus I sin, I means iota, sin 5 pi by 6. आता आपल्याला cos 5 by 6 and sin 5 pi by 6 या व्हॅल्यूज पाहिजेत, पण इथे आपण ऍडजस्टमेंट करून सिम्प्लिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल 2 cos, इथे कशी ऍडजस्टमेंट करायची, पाय बाय 6 दिसतोय तो अगोदर लिहायचा. सो पाय बाय 6 आणि इथे अशी व्हॅल्यू लिहायची की हा अँगल ऍडजस्ट झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी इथे पाय लिहिलं तर 6 पाय होतंय आणि इथे मी प्लस लिहायचा का मायनस, तर मायनस लिहिलं की बरोबर 6 पाय मायनस पाय मीन्स 5 पाय बाय 6 प्लस सेम अँगल इथे पण येणार आहे आयोटा साइन पाय मायनस पाय बाय 6. ओके, आपण इथे अलाइड अँगल वापरत आहोत. सो कॉस ऑफ पाय मायनस थीटा, इथे आपण लिहिलंय कॉस ऑफ पाय मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा आणि साइन ऑफ पाय मायनस थीटा इज साइन थीटा. सो
let us apply cos of pi minus theta is minus cos theta. थीटा इथे pi by 6 आहे. सो हे इझी झालं. pi by 6 म्हणजे 30 डिग्री, cos 30 डिग्री प्लस I sin pi by 6 because sin of pi minus theta is plus sin theta. Okay. So next step, minus cos 30 is root 3 by 2 plus I sin 30 is 1 by 2. आता हा 2 आपण कॉमन घेऊ शकतो. सो 2 upon 2 in bracket minus root 3 plus iota. So 2 cancel. Answer is minus root 3 plus iota. So minus root 3 plus iota. Option number D is the correct option. Let's see next question. Question number 3 is, if z into 2 minus iota equal to 3 plus iota, then z raised to 38. Options are minus 2 raised to 19 iota, 2 raised to 19 iota, minus 2 raised to 19 and plus 2 raised to 19. आता हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला एवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, त्यानंतर डी मोइव्हर्स थिअरम, cos थीटा प्लस i sin थीटा रेस टू n. इथे 38 पॉवर आली, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला गरजेचा आहे. काय फॉर्म्युला? इज इक्वल टू cos n थीटा प्लस i sin n थीटा आणि अलाइड अँगल्सचे काही फॉर्म्युला आणि व्हॅल्यूज. ओके, सो लेट स्टार्ट. सुरुवातीला आपण z इंटू 2 मायनस आयोटा इज इक्वल टू 3 प्लस आयोटा ने स्टार्ट करूया. सो z इंटू 2 मायनस आयोटा इक्वल टू 3 प्लस आयोटा. सुरुवातीला आपल्याला z फाइंड आउट करायचा आहे. हे जे नको आहे ते आपण राईट साइडला पाठवणार आहोत. सो z इक्वल टू 3 प्लस आयोटा अपॉन 2 मायनस आयोटा. सो आपल्याला z ओरिजिनल फॉर्म मध्ये म्हणजे a प्लस बी आयोटा फॉर्म मध्ये पाहिजे, त्याच्यामुळे आपण इथे आता रॅशनलायझेशन करणार आहोत. सो मी या स्टेपला रॅशनलायझेशन करतो. याच्या कॉन्जुगेटने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत. सो 2 प्लस आयोटा आणि वरती पण 2 प्लस आयोटा. सो रॅशनलाइज केल्यानंतर बघा काय येतंय, 3 2 जार 6 प्लस 3 इंटू आयोटा 3 आयोटा, आयोटा इंटू 2 2 आयोटा आणि आयोटा इंटू आयोटा, आयोटा स्क्वेअर विच इज -1. सो मी डायरेक्ट -1 लिहितो. हे a प्लस बी इंटू a मायनस बी फॉर्मॅट आहे. सो डायरेक्ट आन्सर 2 चा स्क्वेअर मायनस आयोटाचा स्क्वेअर विच इज -1. सो हे किती येते बघा, 6 - 1 5 प्लस 3 आयोटा प्लस 2 आयोटा मीन्स 5 आयोटा अपॉन हे मायनस मायनस प्लस होईल, 4 + 1 5. सो फायनली 5 कॉमन येईल, आतमध्ये 1 प्लस आयोटा अपॉन 5. सो 5 5 कॅन्सल. सो आपला z किती आहे, 1 प्लस आयोटा. सो याचा आपल्याला पोलर फॉर्म साठी r आणि थीटा काढावं लागेल. सो पॉइंट हा इझी आहे, 1,1 आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे हा, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत प्लस प्लस. सो r किती येईल, r चा काय फॉर्म्युला असतो, स्क्वेअर रूट ऑफ रियल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर मीन्स 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर विच इज 1 + 1. सो r इज √2 and theta is tan inverse b by a. b is 1, a is 1. So this is tan inverse 1 which is pi by 4. tan कधी 1 असतो, pi by 4 ला. सो r आणि थीटा मिळाला. सो आपण आता पोलर फॉर्म स्टार्ट करू शकतो आणि मग त्याची 38th पॉवर. सो z आपल्याला कसा दिसेल, z इक्वल टू √2 cos pi by 4 प्लस i sin pi by 4. z इक्वल टू r cos थीटा प्लस i sin थीटा. पण आपल्याला आता पाहिजे z रेस टू 38. सो त्यासाठी कॅल्क्युलेशन करूया. सो नाउ z रेस टू 38 विल बी √2 cos pi by 4 plus I sin pi by 4 raised to 38. So now this will be √2 ची पण पॉवर 38 होते आणि या ब्रॅकेटची पण पॉवर 38 होते. सो √2 raised to 38 आणि याची पॉवर cos pi by 4 plus I sin pi by 4
रेस टू 38 आणि मग हा फॉर्म्युला आपण तिथे वापरणार आहोत इथे. सो हे किती असेल, √2 म्हणजे 2 रेस टू 1/2 आणि रेस टू 38. सो फायनली या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन 2 रेस टू 19 येणार आहे. आणि याचं काय होतंय, कॉस हा जो अँगल आहे तो इथे मल्टिप्लायला येतो, एक्सपोनंट. सो 38 इंटू π/4 प्लस I साइन 38 इंटू π/4. सो हे आपण डायरेक्टली लिहूया 2 रेस टू 19. 2 ने डिवाइड करायचं आहे 38 ला, 19 2 38. सो 2 रेस टू 19 येणार आहे. आता आतमध्ये किती येते बघूया, कॉस रिड्यूस करून 2 2 4, 2 1 2 आणि 2 9 18. येते 19 π/2. इकडे पण तेच येणार आहे, प्लस आयोटा साइन 19 π/2. आता 19 π/2 ला ऍडजस्टमेंट करून कसं लिहिता येईल, 2 9 18. सो 9 π मध्ये ब्रेक करता येईल त्याला. सो कॉस 9 π/2 दिसतंय, आपण π/2 पण लिहितो. सो 2 9 18 प्लस 1. सो या प्लस आपण करणार आहोत इथे, प्लस I साइन 9 π प्लस π/2. सो 9 π प्लस π/2 आणि इथे पण साइन 9 π प्लस π/2 ह्याची व्हॅल्यू आपण सर्कल वरून फाइंड आउट करणार आहोत. कशी, आता इथे बघा, इथे असतो 0 π, इथे येतो 1 π, त्यानंतर 2 π 3 π. सो इकडे ऑड पाय येतात. सो 3 π 4 5 6 7 8 9 π पर्यंत तुम्ही इथे येता आणि प्लस π/2 हे परत 90 अजून. सो तुमचा पॉइंट इथे आहे. आता कॉस बघायचा असेल तर एक्स कोऑर्डिनेट बघायचा असतो आणि साइन असेल तर वाय कोऑर्डिनेट. सो एक्स 9 π प्लस π/2 म्हणजे 0 येतोय. ही व्हॅल्यू 0 येते ब्रॅकेट मधली, आहे 2 रेस टू 19 प्लस I साइन 9 π प्लस π/2 म्हणजे हा पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट बघायचा जो की आहे -1. सो इथे काय होतंय, हे जे अँगल्स आहेत तो बरोबर कोऑर्डिनेट ऍक्सिस वर येतोय, निगेटिव्ह वाय कोऑर्डिनेट वरती. त्याच्यामुळे आपण इथून त्याच्या व्हॅल्यू लिहितोय, अदरवाइज आपण अलाइड अँगल्स वापरतो. ओके, सो हे 2 रेस टू 19 आणि आतमध्ये प्लस इंटू मायनस मायनस आयोटा. सो फायनली -2 रेस टू 19 असं आपण लिहू शकतो इंटू आयोटा. सो ऑप्शन नंबर फर्स्ट तुम्ही बघू शकता, -2 रेस टू 19 आयोटा. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स सी नेक्स्ट वन. Question number 4 is, if x equal to 1 plus 2 iota, then the value of x cube plus 7x square minus x plus 16 is. And these are the option. इथे आपल्याला एक कॉन्सेप्ट वापरायचा आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. सो लेट स्टार्ट. आपल्याकडे आहे x इक्वल टू 1 प्लस 2 आयोटा. सो इथे काय करायचं, आयोटा जस्ट आयोटावाली टर्म राईट साइडला राहिली पाहिजे, बाकीच्या टर्म्स लेफ्ट साइडला घेऊन जायचंय. म्हणजे x - 1 इक्वल टू 2 आयोटा. आता करायचं आहे स्क्वेअरिंग. सो स्क्वेअरिंग केल्यानंतर याला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. सो बाय दॅट फॉर्म्युला a² - 2ab प्लस b² आणि राईट साइडला 2 चा स्क्वेअर 4 आणि आयोटाचा स्क्वेअर -1. सो हे -4 होणार आहे. हा -4 आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करणार आहोत. सो x² - 2x प्लस 1 हे -4 इकडे आल्यावर प्लस 4 इक्वल टू 0. सो फायनली आपल्याला भेटतंय x² - 2x प्लस 5 इक्वल टू 0. याचा आपण यूज करणार आहोत. ओके, आता या लेफ्ट हँड साइडने आपण ओरिजिनल पॉलिनॉमियलला डिवाइड करूया. सो लेट अस स्टार्ट द डिव्हिजन. हे जे एक्सप्रेशन आहे x³ प्लस 7x² मायनस x प्लस 16 ला आपण याच्या लेफ्ट साइडने डिवाइड करणार आहोत, जे आहे x² मायनस 2x प्लस 5. आता ही डिव्हिजन कशी असते, डिव्हिडंडची फर्स्ट टर्म म्हणजे x³ अपॉन डिवायझरची फर्स्ट टर्म x². आन्सर किती येतं x. सो हे आन्सर वरती लिहायचं असतं
आणि या x ने आता इथे मल्टिप्लाय करून इथे व्हॅल्यूज लिहायच्या. सो x into x square is x cube, x into minus 2x is minus 2x square, x into 5 is plus 5x. यांचा आपण सबट्रॅक्शन करतो आणि साइन चेंज होतं, मायनस प्लस मायनस. याचं उत्तर 0 येतं. 7x square plus 2x square means 9x square minus x minus 5x means total minus 6x. आता नेक्स्ट टर्म आपण खाली लिहायची आहे 16. ओके, आता काय करणार आहोत आपण, नाव रिमाइंडर हा आहे, याची फर्स्ट टर्म म्हणजे 9x स्क्वेअर आणि डिवायझरची फर्स्ट टर्म अपॉनला लिहायची आहे. म्हणजे आन्सर येत आहे 9. हा 9 आपण वरती लिहितो प्लस 9 आणि 9 ने इकडे मल्टिप्लाय करायचं. सो 9 इंटू एक्स स्क्वेअर 9x स्क्वेअर, 9 इंटू मायनस 2x मायनस 18x आणि 9 इंटू प्लस 5 प्लस 45. आपण याचं सबट्रॅक्शन करणार आहोत म्हणजे साइन चेंज, हे तर 0च येणार आहे. इथे प्लस 18 आहे आणि हा मायनस 6x आहे. सो प्लस 12x आणि इथे 45 मधून 16 सबट्रॅक्ट करायचं आणि मायनस साइन. सो मायनस 16 प्लस 4 20 30 40 आणि 45 25 29 मायनस 29. ओके, सो याची पॉवर आहे 2, याच्यापेक्षा याची पॉवर कमी आली की आपण थांबतो. सो इथे आपण हे रिलेशन वापरून आता लिहायचं आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड कोण आहे, जी ओरिजिनल आहे पॉलिनॉमियल p ऑफ x, मी इथे p ऑफ x लिहितो, इक्वल टू डिव्हायझर हा आहे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इंटू क्वोशंट, क्वोशंट इज x प्लस 9 अँड प्लस रिमाइंडर, रिमाइंडर इज 12x मायनस 29. पण ही व्हॅल्यू किती आहे बघा 0. सो इथे आपण 0 सबस्टिट्यूट करतो इंटू x प्लस 9 अँड प्लस 12x मायनस 19. सो हे तर 0 झालंय. 0 प्लस 12, x ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची. x किती होता 1 प्लस 2 आयोटा. सो इथे आपण ठेवूया 1 प्लस 2 आयोटा. सो 12x मायनस 29. सो फायनल 12 into 1 12 plus 12 into 2 iota is 24 iota and minus 29. So final answer is 12 minus 29 will be minus 17. 9 minus 2 7, 2 minus 1 1 and 29 is greater plus 24 iota. So minus 17 plus 24 iota, option B is the correct option. So let's see next one. Question number 5 is, if omega is the complex cube root of unity, then 3 plus 5 omega plus 3 omega square whole bracket square plus 3 plus 3 omega plus 5 omega square whole bracket square is equal to. Options आहेत -1 0 4 -4. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी काही बेसिक आपल्याला लागणार आहे. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा 0 असतो. ओमेगा रेस टू 3n म्हणजे 3 चा मल्टिपल असेल तर उत्तर 1 येतं. आणि 3 चा मल्टिपल 3 ने डिवाइड केल्यानंतर जर एक्सपोनेंट मधून रिमाइंडर 1 राहत असेल तर त्याचं उत्तर ओमेगा येतं, मीन्स 3n प्लस 1. त्यानंतर हेच आपण ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज -1 याच्यावरून लिहिलंय. त्यानंतर 1 प्लस ओमेगा विल बी मायनस ओमेगा स्क्वेअर अँड 1 प्लस ओमेगा स्क्वेअर विल बी मायनस ओमेगा. सो हे एक्सप्रेशन आपण सिम्प्लिफाय करूया. इथून काय होतंय 3 आणि 3 ओमेगा स्क्वेअर याच्यातून 3 कॉमन घेतला की बरोबर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आपल्याला भेटतंय आणि आपण रिप्लेस करू शकतो मायनस ओमेगाने. सो लेट अस रीराइट 5 ओमेगा मी पहिल्यांदा लिहितो प्लस 3 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे 3 आपण कॉमन घेऊ शकतो. हे आहे तसंच ठेवूया 3 ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता या स्टेपला आपण 3 कॉमन घेऊया दोन्ही ब्रॅकेट्स मधून. सो हे आहे 5 ओमेगा प्लस इथून 3 कॉमन आला की 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राहतं ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथून 3 कॉमन घेऊया की काय राहील 1 प्लस ओमेगा. मल्टिप्लाय करून बघा तुम्हाला हेच भेटेल 3 1 जार 3 3 इंटू ओमेगा 3 ओमेगा. इथे सुद्धा 3 1 जार 3 3 इंटू ओमेगा स्क्वेअर विल बी 3 ओमेगा स्क्वेअर.
plus 5 omega square bracket square. Okay, so this will be 5 omega plus 3 into 1 plus omega square. 1 plus omega square is minus omega. So it happened minus omega लिहिणार आहोत plus 3 into 1 plus omega is minus omega square. So हे आहे minus omega square plus 5 omega square bracket square. Okay. So आता हे किती भेटत आहे आपल्याला बघा 5 ओमेगा हे प्लस इंटू मायनस मायनस 3 ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इथे मायनस 3 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो फायनली हे किती येईल 5 मायनस 3 मीन्स 2 ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडे मायनस 3 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. इथे 2 चा स्क्वेअर 4 आणि ओमेगाचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे ओमेगा रेस टू 4. सो 4 ओमेगा स्क्वेअर प्लस 4 आता ओमेगा रेस टू 4 आले म्हणजे 3 ने डिवाइड करून रिमाइंडर किती राहते बघा 3 1 जा 3 रिमाइंडर 1 राहते. सो उत्तर ओमेगा येतं. सो याचं उत्तर आहे ओमेगा रेस टू 1 म्हणजेच ओमेगा रिमाइंडर 1. सो इथे 4 कॉमन आहे आपण 4 कॉमन घेऊया omega square plus omega. Omega square plus omega is minus 1. So 4 into minus 1 answer will be minus 4. So option D is the correct option. I hope you understood all these 5 examples of MHT CET 2021 complex number PYQs. Thank you.